तिला असंच वाटतं की सत्या गुन्हेगार आहे आणि सत्या गुन्हेगार नाही आहे आणि त्याला त्याची बाजू मांडायची आहे. तर आता ही उत्सुकता प्रेक्षकांना जी लागली आहे त्याचं उलगडत आणि त्याच्या कविता, वा. तो कवी आहे आणि कमाल कविता आहेत त्याच्या. आमची मैफिल बसायची, तो कविता सांगायचा आणि खूप जण एकत्र यायचो आम्ही त्याच्या कविता ऐकण्यासाठी खास. तर ते नक्कीच मिस करतो आम्ही. मोनिका, तू मॅरिड आहेस, तर सासरी तुझ्या ही सिरियल किती फॉलो केली जाते आणि तुझा नवरा बघतो का ही सिरियल? त्याला वेळ तरी द्या, म्हणजे 3 स्टार लागायला थोडा वेळ तरी द्या असं आम्हाला असतो, तिथं नसेलच. बरोबर. तर मग तीच सगळी मजा होती की ते किंचाळणे यांचं असेल. मला ऍक्च्युली मंदिर बघून किंचाळणं खूप अवघड आहे ऍक्च्युली. आणि त्यात इतकं भयानक लिहून आलेलं, मी त्याच्या पाठीवर उडी मारते. मी म्हणलं कोण करताय असं? हां. तर खऱ्या आयुष्यामध्ये मला तू काय सांगशील, मोनिका म्हणून कशी आहे ती? खरंच या कॅरेक्टर सारखी आहे का एक्झॅक्ट अपोजिट आहे? या गोष्टी न आवडणार आहेत. एकदम लहान मुलांसारखं राहायला त्याला आवडतं. टाइमपास करत, काही सिरियसनेस नकोय. म्हणजे हां. नमस्कार, सेलिब्रिटी कट्टावर मी वृषाली काणे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. तर तुम्हाला थंबनेलवरनं कळलं असेलच की मी आज कुठे आहे, कुठल्या सेटवरती आहे आणि मी आज कोणाला भेटली आहे. तर येस, माझ्यासोबत आहेत सत्या आणि मंजू. अर्थात मी आली आहे इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या सेटवरती. माझ्यासोबत आहेत सत्या आणि मंजू. मोनिका आणि वैभव, खूप स्वागत आहे तुमचं सेलिब्रिटी कट्टावर. थँक्यू. सो मला वाटतं असे आपण वन ऑन वन आज पहिल्यांदा इंटरव्ह्यू करतोय. तुम्हाला आठवत असेल तर आपण केळवणाच्या वेळेला भेटलो होतो. अच्छा. ठीक आहे, साताऱ्यात. हां. आणि डिरेक्टली कट्टो आज आज आपण भेटतोय. सो कसं चाललंय ओव्हरऑल आत्ताचं सगळं शूटिंग? मला असं वाटतंय खूप हेक्टिक चाललंय असं मला कळलंय. सो कसं चाललंय, काय सांगाल त्याबद्दल? छान चालू आहे ऍक्च्युली. इथे थंडी, भयानक थंडी आहे. तो एक खूप स्ट्रगलचा पार्ट आहे की सकाळी लवकर उठून तयार होऊन सेटवर येणं सगळ्यात मोठी गोष्ट आहे. मग काय नेहमीप्रमाणे पण सवयच किती आहे. वाजता यावं लागतं? 7-8च्या दरम्यान. पण इतकं धुकं असतं इथं की समोरचा रस्ता पण नाही दिसत. त्यामुळे तो एक जरासा अवघड पार्ट आहे दिवसातला. येस. वैभव, तुझ्याकडे येण्याआधी मला प्रेक्षकांना सांगायचंय, खरं तर ना तुमच्यासाठी मी वैभवला पुन्हा रिटर्न बोलावलंय, कारण आज ऍक्च्युली यांचं ना 2 शिफ्टमध्ये शूट चालू आहे आणि खरं तर मी त्याला म्हटलं की तुमचे फॅन्स रागावणार आहेत जर का मी सोलो इंटरव्ह्यू केला तर. त्याच्यामुळे खरं तर तुमच्यासाठी सत्या, किती किलोमीटर तू परत आलायस? जास्त नाही, अगदी 6-7 किलोमीटर. अच्छा, पण तो आलाय. सो थँक्यू सो मच, कारण तुला पुन्हा शूटला पण जायचंय. सो तू परत आलास यासाठी थँक्यू सो मच. आता मला सांग, तुझं कसं चाललंय शूट? सगळं जे हेक्टिक चाललेलं आहे त्याबद्दल काय सांगशील? आय गेस शूट म्हणजे टेलिव्हिजन आपण करतो, हेक्टिक असतंच. Yes. पण मोर दॅन दॅट जे सिक्वेन्स लिहून येतात किंवा ज्या पद्धतीचं कॅरेक्टर्स आहेत, हम्म. ज्या पद्धतीचे सिक्वेन्स आम्हाला करायला मिळतात, सो मजा येते. हम्म. आणि अर्थात जसं ती म्हणाली आत्ता की थंडी खूप आहे इकडे हो. आणि प्रचंड थंडी आहे. म्हणजे आम्ही साताऱ्यात पण 1.5 वर्ष शूट केलेलं आहे. हम्म. पण आत्ता आम्ही इकडे आसले गाव आहे, म्हणजे वाईच्या जवळ आहे. तर इथून महाबळेश्वर फक्त 35 किलोमीटरच्या अंतरावर आहे. त्यामुळे तुम्ही समजू शकता की इट्स ऑलमोस्ट लाईक अ हिल स्टेशन. येस. त्यामुळे तो खूप थंडी आहे, खूप म्हणजे साताऱ्यापेक्षा डबल थंडी आहे. सो ते आम्हाला कधी कधी रात्रीचे आउटडोअर सिक्वेन्स करताना खूप आमची अवस्था खराब होते. आणि पण मजा येते जे काही सिक्वेन्स लिहून येतात. Yes. आणि प्रेक्षकांनाही आता सत्या मंजूला एकत्र आलेलं बघायचं आहे आणि आता त्यांच्यातला दुरावा काय आहे, कशासाठी आहे, कशामुळे आहे, ते पण हळूहळू उलगडत चाललंय. Yes. सो आम्हाला पण तेवढीच मजा येते करायला. मला तुझ्याबद्दल एक विचारायचं की आधीच्या ह्याच्यामध्ये तुझी ही स्टाईल नव्हती, हेअरस्टाईल. सो ही एक चेंज झालेली आहे. सो ह्याचं काय तुला कुठलं आधी वाटतंय चांगलं, की आधीच्या ह्याच्यामध्ये जे एक सत्याची एक होती पर्सनॅलिटी, ती का हे काय वाटतं तुला? पर्सनली मला ॲक्च्युली असं कम्पेअर करता येणार नाही, कारण आधीचं जे कॅरेक्टर होतं ते वेगळं आहे. की त्याचं ती एक जर्नी होती वेगळी. आणि लुकबद्दल असेल तर दोन्ही कम्पॅरेटिव्हली स्टोरी वाईज आम्ही ते केलेले आहेत. हम्म. आणि त्या गोष्टीला म्हणजे आता 3 वर्षानंतर काय चेंजेस झाले असतील, जसे की आता मंजू इन्स्पेक्टर झाली आहे आणि ती कॉन्स्टेबल होती, तर तिच्यात जो व्यक्ती म्हणून सुद्धा बदल आला आहे. Yes. ती ज्या पद्धतीची व्यक्ती झाली आहे आणि आता ती डॅशिंग दाखवली आहे आणि अशी रुबाबदार झाली आहे. तर त्यानुसार ती तिचा
वर्दी तिची चेंज झाली आहे हम्म. आणि तिचा ऑरा चेंज झाला. तसंच सत्याचं पण कॅरेक्टर चेंज झाल्यामुळे आम्ही हा बदल केला. पण असं सत्य आणि सत्यामध्ये मी कसं भेदभाव करणार ना. येस. सो आय लव्ह बोथ असं म्हणू. ओके. सो आत्ता जे काही करंट ट्रॅक चालू आहे मला त्याबद्दल विचारायचं आहे की तुला असं वाटतंय की सत्या खुनी आहे आणि तुला खुनी नवरा नकोय असं जे तुझं आत्ता चाललेलं आहे आणि सत्या तू सुद्धा हिला खूपदा सांगायचा प्रयत्न करतोयस की जे काही सत्य आहे ते पण ते अजून सक्सेसफुल होत नाहीये. सो हे कधी प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे आणि मोनिका तू काय सांगशील त्याबद्दल? लवकरच प्रेक्षकांना कळेल कारण आता आम्ही बॅक स्टोरी दाखवतोय हम्म. जिथे सत्या बलमाला सांगतोय की नेमकं 3 वर्षात काय काय घडलं. हम्म. तर आता प्रेक्षकांना बघायला मिळते माझं ट्रेनिंग मी कशी इन्स्पेक्टर झाले किंवा सत्यानं कसं माझ्याकडून करून घेतलं. तर ती स्टोरी पुढे आता कळेल की नक्की कुणाचा दोष आहे आणि हम्म. नक्की त्या रात्री काय घडलं. हम्म. त्यासाठी बघायला लागेल बघायला. प्रेक्षकांना. नक्कीच. तू काय सांगशील की आत्ता असं होतंय की तू सांगायचा प्रयत्न करतोयस पण ते होत नाहीये सक्सेसफुल तर अजून किती दिवस प्रेक्षकांना याची वाट बघावी लागणार आहे आणि मग तुला काय असं वाटतं की जेव्हा मंजूला कळेल सत्य तेव्हा काय रिॲक्शन असेल असं काय वाटतं तुला? आता ती रिॲक्शन मी आधीच सांगितली. तर मग ती रिॲक्शन बघायला मजा कशी येईल. खरं तर आत्ता म्हणजे जसं तू म्हणालीस तसं तिला असंच वाटतं की सत्य गुन्हेगार आहे आणि सत्या गुन्हेगार नाही आहे आणि त्याला त्याची बाजू मांडायची आहे. तर आता ही उत्सुकता प्रेक्षकांना जी लागली आहे याचा उलगडा लवकरच होईल. मी सध्या एवढंच सांगू शकतो की लवकरच कळेल की काय घडलं होतं नक्की. पण त्यासाठी तुम्हाला मालिका बघत राहायला हवं वा. आणि आम्ही जर रिव्हील केलं तर तुम्हाला त्यात मजा येणार नाही. म्हणजे तुमच्यासाठीच आम्ही हे सांगत नाही तुम्हाला. म्हणजे थोडक्यात सस्पेन्स ठेवलेला आहे Yes. तुम्ही दोघांनी. गुड. आणि 1-2 एपिसोड आधीच ना एक उंदराचा असा एक सीन झाला होता. ते बघताना खरंच मजा आली ऍक्च्युली. तुम्हाला ऍक्च्युअल सीन करताना कितपत मजा आली आणि ते BTS असतात ना सो ते काय सांगाल तुम्ही? अ, मजा तर आली होती खूप. हा. कारण जसं लिहून आलं होतं त्यात पण बऱ्याच गोष्टी इम्प्रोवाइज झाल्या होत्या. म्हणजे तेजपाल सर पण होते आमचे निर्माते, मारुती देसाई सर आमचे डिरेक्टर आणि असं आम्ही सगळ्या कलाकारांनी मिळून आम्ही तो इम्प्रोवाइज केला होता सिक्वेन्स. आणि अर्थातच आपण आता उंदीर म्हणजे तो आपण VFX मध्ये ऍड केलेला उंदीर आहे तर तो तिथं नसेलच. बरोबर. तर मग ती सगळी मजा होती की ते किंचाळणे यांचं असेल. मला ऍक्च्युली नसताना उंदीर बघून किंचाळणं खूप अवघड आहे ऍक्च्युली. आणि त्यात इतकं भयानक लिहून आलेलं मी त्याच्या पाठीवर उडी मारते. मी म्हणलं कोण करताय असं. हा. पण नाही ते खरंच खूप सुंदर दिसलंय आणि केमिस्ट्री दिसली मेन म्हणजे आमची. येस येस. म्हणजे आता लोकांना ना ते आवडायला लागलेत तुमच्यातले असं लोकांना खूप इंटरेस्ट घेऊन बघतात की कधी एकदा सत्या मंचचा तो ट्रॅक आम्हाला पुन्हा बघायला मिळणार आहे. आणि मोनिका तुला खऱ्या आयुष्यात खूप पेट्स आवडतात असं पण मला कळलंय है ना? हा म्हणजे आवडतात पण माझ्याकडं अजून मी पाळलेलं नाही आहे कारण माझ्या वेळ नाही आणि परिस्थिती तशी नाही आहे. 12-15 तास घराच्या बाहेर राहून बरोबर. ते सांभाळणार कोण. बरोबर. पण आवडतात मला खूप आवडतात. बरोबर. आणि आता ना खरं तर तू आधी पण त्या वर्दीमध्ये होतीस आता सुद्धा आहेस पण ते कसं असतं ना ते एक वर्दी आपण अंगावर चढवल्यानंतर ती खूप मोठी जबाबदारी येते आपल्यावर. ठीक आहे. कुठे काही आपल्याकडनं चुकायला नको किंवा ते नीट असलं पाहिजे ते अटायर. तर हे सगळं तुला दडपण होतं का? आणि आता इन्स्पेक्टर मंजू हे साकारताना कोणाची अशी एक मदत घेतलेलीस का किंवा असं एक निरीक्षण आपण करतो ना त्या रोलसाठी तसं तू काही केलेलंस का? वर्दीचं दडपण म्हणलं तर नक्कीच आहे कारण एक रिस्पेक्ट आहे वर्दीला जी साधं तुम्ही बाहेर घालून जरी फिरलात तरी तुम्हाला सामाजिक भान ठेवूनच फिरायला लागेल. करेक्ट. गेलो असंच मित्रांबरोबर खांद्यावर हात टाकला नाही. तू वर्दीत आहेस तू व्यवस्थितच वागायला पाहिजेस हे एक आहेच या वर्दीचं ते पाळलंच पाहिजे हे आधीच आम्हाला सांगितलं होतं. आणि कॅरेक्टरची तयारी तर वर्कशॉप वगैरे घेतले या लोकांनी करून घेतलं. आधी कॉन्स्टेबल होते आणि नंतर इन्स्पेक्टर मधला तो फरक जो मला स्वतःत आणायचा होता तो या लोकांनी खूप करून घेतला माझ्याकडून कारण 2 वर्ष कॉन्स्टेबल केल्यानंतर ती बॉडी लँग्वेज माझ्यामधून जात नव्हती कारण मी Correct. खूप घाबरट आणि भित्री दाखवली होती.
आणि आत्ताची मंजू एकदम डॅशिंग, सगळ्यांना मारत सुटले. ते जरासं अंगवळणी पडायला हां. थोडासा वेळ लागला, हां. पण छान वाटतं आता. येस. वैभव, खरं तर ना अपार्ट फ्रॉम सिरियल तुम्ही खूप वर्ष एकमेकांना ओळखताय है ना. तर आत्ता ह्याच्यामध्ये मंजूचं कॅरेक्टर असं ना की खूप डॅशिंग आहे, रुबाबदार आहे आणि सगळ्यांना मारते, जसं तू आता म्हणालीस. तर खऱ्या आयुष्यामध्ये मला तू काय सांगशील, मोनिका म्हणून कशी आहे ती? खरंच या कॅरेक्टर सारखी आहे का एक्झॅक्ट अपोजिट आहे? ॲक्च्युली ती मिक्सचर आहे दोन्हींचं. म्हणजे कॉन्स्टेबल म्हणा किंवा इन्स्पेक्टर म्हणा, पण जी मंजू आहे तिच्यातली जी निरागसता आहे, तिच्यातलं जो खरेपणा आहे, तो अर्थातच तिच्यात आहेच आहे. आणि जशी ती आता इन्स्पेक्टर मंजूमध्ये दिसते, ती ॲक्च्युली मोनिका आहे. म्हणजे तेवढीच डॅशिंग, तेवढीच बोल्ड, हां. आणि त्यामुळे मला वाटतं की कॉम्बिनेशन ऑफ बोथ आहे ते. ओके. मोनिका, आणि तू काय सांगशील की वैभव म्हणून कसा आहे हा? कारण खूप वर्ष मैत्री आहे तुमची, काय सांगाल? आणि सेटवरची मैत्री आधी हे सांग, मग मी पुढचं ते विचारतेच. वैभव जसा सत्य आत्ता दाखवलाय तसा हम्म. अजिबात नाहीये तो. त्याला असा एकदम राग, मारामारी या गोष्टी न आवडणार आहेत. एकदम लहान मुलांसारखं राहायला त्याला आवडतं. टाइमपास करत, काही सिरियसनेस नकोय. म्हणजे हां. रॉंग वे मध्ये सांगत नाही की त्याला Correct. असं व्यवस्थित Correct. हसत खेळत राहायला आवडतं, जो सत्या नाहीये. हम्म. पण तो हे पण खूप छान करतो. म्हणजे नक्कीच चांगल्या अभिनेत्याचे गुण आहेत की आपल्या स्वभावाच्या विरुद्ध खूप छान बरोबर, करतो. बरोबर. पण ते कसं असतं ना की मित्र म्हणून आपल्याला त्या एका व्यक्तीची ती एक सवय माहिती नसते, पण सेटवर आल्यानंतर ॲज अन आर्टिस्ट म्हणून पण आपल्याला नव्याने त्याच्यातल्या गोष्टी कळायला लागतात. सो तुम्हाला दोघांना त्याबद्दल सांगायचं झालं तर काय सांगाल? किंवा एखादी गोष्ट अशी हेल्प होते ना की तू असं नाही, असं कर, भूमिकेबद्दल सुद्धा असेल किंवा काही, तर ते काय सांगाल तुम्ही? मला पर्सनली ह्यानी खूप हेल्प केली आहे. हम्म. कॉन्स्टेबल टू हम्म. इन्स्पेक्टर मध्ये हम्म. चेंज ओव्हर देताना की आवाजात काय बदल आणायला हवा, हम्म. बॉडी लँग्वेज मध्ये काय बदल हम्म. आणावा. आणि एक गोष्ट खूप चांगली आहे जी मला माहित नव्हती मित्र म्हणून, कामाच्या बाबतीत खूप सिरियस आणि डेडिकेटेड आहे. की काम सुरू झालं तर कामच, वा. बाकी काय नाही. जे मला माहित नव्हतं आता कळते या गोष्टी. ॲक्च्युली मला वाटतं की आता आम्हीच नाहीत तर सगळेच कलाकार जेव्हा सीन करतात, तर सीन करताना म्हणजे कास्ट, क्रू, टेक्निशियन सगळेच मिळून एक सीन करत असतात. तर हे हळूहळू उलगडत जाणाऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे जसं की आता आम्ही सोबत सीन करत असू तर बऱ्याचदा असं होतं की मी वेगळ्या पर्स्पेक्टिव्हनं त्या सीनला बघत असतो आणि ती वेगळ्या पर्स्पेक्टिव्हनं बघत असते. तर ती एखादं वाक्य बोलते, त्याच्यानंतर मला सुचते की ओके, ही अशा इमोशनने हे बोलले तर कदाचित मी असं ह्याला काउंटर दिला पाहिजे. तर ते ॲक्च्युली गिव्ह अँड टेकचं काम आहे. आणि त्यामुळे मला वाटतं की तिच्या नवीन गोष्टी मला कळाल्यात अशा की ती आता ऑफकोर्स आम्ही दोघं सोबत टेक्निकली पण ग्रूम झालो आहोत की आधी आम्हाला कळायचं नाही लुक कुठे आहेत, लुक कुठे द्यायचे आहेत, राईट ऑफ कॅमेरा, लेफ्ट ऑफ कॅमेरा. चीट करताना कळत नसायचं बऱ्याचदा की अरे काय करतोय नक्की. तर ते सोबत शिकलोय आम्ही. बऱ्याच गोष्टी जसे की होल्ड किंवा ठहराव यासारख्या गोष्टी हळूहळू डिस्कस करून, सीन सोबत करून करून शिकलोय. तर हे करताना ॲक्च्युली गिव्ह अँड टेक आहे. मला असं वाटतं की समोरचा माणूस म्हणजे आपल्यासाठी ते करत नसतो ती गोष्ट, पण ती गोष्ट तो करतो आणि त्यातून आपल्याला कळतं की ओके हे ह्या अनुषंगानं आहे तर आपण ते असं केलं पाहिजे. सो मला वाटतं की गिव्ह अँड टेकचं आहे. आणि जी केमिस्ट्री पण आमची ग्रूम झाली आहे ती सीन सोबत करून, काम सोबत करून झाली आहे. आणि थेरॉटिकल आपण गोष्टी शिकू शकतो, त्यांच्यावर विचार करू शकतो, पण जोपर्यंत आपण त्या गोष्टीचा सराव करत नाही तोपर्यंत ती गोष्ट आपण अचीव करू शकत नाही. करेक्ट. ओके. आता ना लीप झालाय सिरियलमध्ये या, तर खूप सोशल मीडियावरती ना न्यूज आलेल्या की कॉन्स्टेबल मंजू सिरियल संपतीये. आणि कदाचित तुम्ही सुद्धा बघितलं असेल, दोघांनी खूप अशा कमेंट्स होत्या की हा अन्याय आहे. एक कमेंट तर मी अशी बघितली की आम्ही सनबराटीच बघणार नाही. म्हणजे इतके सत्य मंजूवरती लोक प्रेम करणारे आहेत. आणि मध्यंतरी ते एक झालंच होतं ना, एक 84 वर्षाचे एक आजोबा पण येऊन गेलेले होते. सो असं सगळं होतं. आणि का ॲज अन आर्टिस्ट आणि
काय वाटतं तुम्हाला की हे लोक इतकं भरभरून प्रेम करतात? तुमची तेव्हा रिॲक्शन काय होती की अरे सांगायचं का आता आपण की नाही बंधने होते की लीप घेते आपली सिरियल? तेव्हा तुमची रिॲक्शन काय होती आणि तुमच्या आर्टिस्टमध्ये असं काय चर्चा चाललेली? ॲक्च्युली सरप्राईज होतं ते हम्म. प्रेक्षकांसाठी आणि त्यासाठीच आम्ही कोणीच काहीच बोललो नव्हतो आणि त्यामुळे फक्त आम्हाला सगळ्यांना मला वाटतं की आम्ही सगळेच खूप ग्रेटफुल आहोत की प्रेक्षक आमच्यावर प्रेम करतात आणि सगळ्यात महत्त्वाचं तेच आहे आणि त्यांच्यासाठीच हा सगळा अट्टहास केला होता. हम्म. त्यामुळं त्यांच्यासाठी ते सरप्राईज होतं. हम्म. पण आम्हाला छान वाटत होतं की ज्या प्रकारे लोक रिॲक्ट करत होते, बोलत हम्म. होते. हम्म. भलेही ते निगेटिव्ह बोलत असतील, भलेही ते स्पेसिफिक चॅनलवर बोलत असतील, कुठल्या तरी व्यक्तीवर बोलत हम्म. असतील किंवा कॉन्टेंटवर बोलत असतील, पण त्यांचं प्रेम त्यातून दिसत होतं. त्यांना हा शो बघायचा आहे Correct. आणि अर्थात सत्या मंजूच नाही फक्त, तर बाकी आमचे जे 22 कलाकार आहेत, ते सगळेच कॅरेक्टर्स लोकांना भावलेले आहेत. हम्म. म्हणजे अशा खूप कमी शोमध्ये असं होतं की प्रत्येक कॅरेक्टरचं एक वेगळं विश्व असतं आणि ते लोकांना भावतं. Correct. आणि आम्ही ग्रेटफुल आहोत. आम्ही दोघेही नवीन आहोत हम्म. आणि आमच्याबरोबर काम करणारे बरेच सिनियर आर्टिस्ट पण आमच्या शोमध्ये काम करतात हम्म. आणि त्या सगळ्यांची पात्र सुद्धा प्रेक्षकांना भावतात आणि त्यांनाही प्रेक्षकांना बघावंसं वाटतं आणि सोबत आम्हालाही बघावंसं वाटतं. त्यामुळं मी पूर्ण आमच्या कलाकार ग्रुपकडूनच प्रेक्षकांचे आभार मानेन आणि त्यावेळी खरं तर आम्हाला असं झालं होतं की अरे थांबा, आम्ही सांगतो, आम्ही येणार आहे बाबा लीप घेऊन, कॉन्स्टेबल म्हणजे इन्स्पेक्टर होणार, त्याला वेळ तरी द्या, म्हणजे 3 स्टार लागायला थोडा वेळ तरी द्या, असं आम्हाला सांगायचं होतं, पण आम्ही सांगू शकलो नाही एवढं. ओके गुड. पण मग आता त्या सीझन नाही म्हणणार खरं तर लीप होण्याच्या आधी जे आर्टिस्ट होते त्यातले आय थिंक थोडेसे कमी झालेत है ना? तर कोणाला मिस करताय तुम्ही? डीजेला डीजेला. डीजेला मिस करतो, अर्थातच काय त्याची आतोबाला आठवण? पण मिस करतो. ऑन सेट पेक्षा ऑफ सेट आम्ही खूप मस्ती करायचो. पॅकअप नंतर आम्ही एकत्र असायचो आणि त्याच्या कविता, वा. तो कवी आहे आणि कमाल कविता आहेत खूप त्याच्या. कमाल होतं. आमची मैफिल बसायची, तो कविता सांगायचा आणि खूप जण एकत्र यायचो आम्ही त्याच्या कविता ऐकण्यासाठी खास. तर ते नक्कीच मिस करतो आम्ही. मला वाटतं बहुतेक आता हा डीजे आपण ना ही एक क्लिप पोस्ट करूया सोशल मीडियावरती की त्यामुळे डीजेला सुद्धा हे बघायला मिळेल की तुम्ही मिस करताय दोघं ते है Yes, ना? of course. आणि मोनिका तू मॅरिड आहेस तर सासरी तुझ्या ही सिरियल किती फॉलो केली जाते आणि तुझा नवरा बघतो का ही सिरियल? नवरा सुद्धा माझ्यासारखा शूटिंग लाईनमध्ये आहे. डी-ओ-पी आहे तो. त्याला ओके. अजिबात वेळ मिळत नाही. पण तो वेळ काढून मध्ये-मध्ये बघतो आणि मला पाठवतो तो पर्टिक्युलर क्लिप की खूप हम्म. छान केलेस हम्म. त्यात किंवा नाही हे जमलं नाहीये तुला. हम्म. तर तितका वेळ तो काढतो. सासू-सासरे न चुकता बघतात. हम्म. कुठेही असू देत म्हणजे ते सुद्धा वर्किंग आहेत हम्म. दोघं. पण ते न चुकता फोनवरती बघतात सिरियल. वा, क्या बात आहे. थँक्यू सो मच आणि वन्स अगेन तुला तुला थँक्यू की तू पुन्हा रिटर्न आलास म्हणून. It's all right. मला पण प्रेक्षकांना भेटायची संधी Yes, मिळाली, yes. तुम्हाला भेटायची संधी मिळाली. येस. बरं आता आपण आता फॅन्सचा विषय झालाच नाही. एक फॅन्स जे असतात ना ते प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात ना एक मेजर पार्ट असतात आपण म्हणूया कारण ते कितीतरी एडिट्स वगैरे तुमचे करत असतात हो. ह्या ना फॅन पेजेस काय तुमचे असतात वगैरे तर त्यांना तुम्हाला एक मेसेज द्यायचा असेल तुमच्या फॅन्सना तर तू काय सांगाल? मी ॲक्च्युली मेसेज देण्यापेक्षा मी थँक्यू म्हणेन हम्म. माझ्या स्वतःकडून, हिच्याकडून आणि आमच्या पूर्ण इन्स्पेक्टर मंजूच्या टीमकडून. कारण काय होतं, PR नावाची जी पद्धत असते आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. तर PR हा पैसे देऊन करावा लागतो. म्हणजे हा हा व्यक्ती अभिनेता आहे किंवा ही अभिनेत्री आहे किंवा हा यांचा शो आहे. यांचं PR करण्यासाठी एक माणसं नेमली जातात. त्यांना पैसे दिले जातात की यांचं प्रमोशन कर. पण होतं काय की प्रेक्षक आमच्यावर एवढं प्रेम करतात आणि टचवूड आम्ही खूप ग्रेटफुल आहोत त्या गोष्टीसाठी. तर तुम्ही आमचे जर सत्या मंजूचे एडिट बघाल, पर्सनली सत्याचे बघाल, मंजूचे बघाल किंवा इन्स्पेक्टर मंजू या पूर्ण शोचे जर तुम्ही एडिट्स बघाल ना तर ते एकदम हॉलिवूड लेवलचे एडिट्स करतात. म्हणजे ते एवढे कमाल असतात. म्हणजे अगदीच शाहरुख खान आणि सिद्धार्थ मल्होत्रा वगैरेला कम्पेअर करून नंतर माझा फोटो येतो की दुनिया इधर चल रही है सब लेकिन मेरा क्रश तो ये है. किंवा मग अशी श्रद्धा कपूर आणि कीर्ती सेनन नंतर येतात की यार बाकी सगळ्या हिरोईन बाजूला पण आमचं प्रेम तर मंजूवर आहे. तर ते आम्हाला कदाचित ते तेवढं लॉजिकल जरी वाटत नसलं तरी ते तेवढंच मॅजिकल वाटतं आणि तेवढंच छान वाटतं आम्हाला. तर काही मेसेज देण्यापेक्षा आम्ही खूप थँकफुल आहोत आणि आम्ही त्यांना थँक्यू म्हणेन की तुम्ही हे एडिट्स करता आणि आम्हाला ते खूप आवडतात
आणि सॉरी सुद्धा म्हणेन की बऱ्याच लोकांचे मेसेजेस येतात की आमची स्टोरी रिपोस्ट केली नाही, आम्हाला मेन्शन बॅक केलं नाही. फक्त ते प्रत्येकाचं करायला आम्हाला वेळ नसतो किंवा ते जमत नाही काही कारणामुळं. पण सॉरी त्यासाठी. पण तुम्ही असेच हॉलिवूड लेवलचे एडिट करत राहा, आम्हाला ते खूप आवडतात. थँक्यू सो थँक्यू सो मच मच. आणि ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि अर्थात सेलिब्रिटी कट्टाला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.